मुंबईच्या भांडूप परिसरात 10 बाय 10च्या खोलीत राहणारे हे आहेत राजेश गुरव। 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या राजेश यांनी एक अनोखी बॅटरी तयार केली आहे। ही बॅटरी चार्ज करण्यासाठी विजेची गरज लागत नाही, तर व्यक्तीच्या शरीरातील उष्णता ही बॅटरी चार्ज करण्यासाठी पुरेशी आहे। खिशात मोबाईल ठेवला की तो चार्ज होतो, तर म्हटलं मग तसा चार्ज होतो। काही माणसं कॉपर हातात घालतात की बॉडी हीट कमी व्हावी, तर त्या बॉडी हीटवरती काहीतरी ऑपरेट व्हावं। मोठा पॅटर्न बनवला आणि तो हातात पकडला तर त्याचं व्होल्टेज मला 1.1 मिळालं की म्हटलं याच्यात होऊ शकतं। राजेश गुरव यांनी बनवलेल्या बॅटरीमधून 4 व्होल्टची वीज निर्मिती होते। ही क्षमता वाढवण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं गुरव यांनी सांगितलंय। मानवी उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती करणाऱ्या या प्रयोगाचं पेटंट मिळवण्यासाठी सध्या राजेश प्रयत्न करत आहेत। आपलं हे संशोधन विकत घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्याला ऑफर्स दिल्याचं गुरव यांनी सांगितलंय। माझी इच्छा आहे की जो मी बनवलाय तो लॉंग लाईफ चाललाच पाहिजे, की एखाद्या गावाला गेला की जिथे इलेक्ट्रिसिटीच नाही त्या माणसाला हा जर दिला तर तो परत शहरात नाही आला पाहिजे, अरे हा बंद झाला, त्याने तो वापरलाच पाहिजे। आणि माझी इच्छा आहे की मी पहिलं प्रोडक्ट काढीन ते जवळजवळ ज्या ठिकाणी की जिथे लोकांना वीज म्हणजे काय हे माहीतच नाही आहे। मॅक्झिमम त्याला जितका वेळ पाहिजे होता तितका त्याला दिला, तो फ्री माइंड राहावा, त्याची छोकरी आहे वगैरे सगळ्या टोटली जबाबदाऱ्या मग आम्ही जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही सगळं त्याला प्रोत्साहन देत गेलो। कोणत्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण नसताना राजेश गुरव यांनी ही अनोखी बॅटरी तयार केली असून त्यांच्या या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे। समाजात असे अनेक फुंकसुक वांगडू असून त्यांची वेळीच दखल घेतल्यास अनेक रँचो जगासमोर येतील। अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।